नमस्कार, कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण थोडी खानदेशी स्पेशल अशी मटर पनीरची भाजी बनवणार आहोत। ही खानदेशी स्पेशल का आहे ते तुम्हाला रेसिपी पाहताना समजेल। तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करायला, शेअर करायला आणि माझे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला आता आपण आपली रेसिपीकडे वळूया। तर मग बघा, इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडं बटर घातलेलं आहे। त्यामध्ये आपण आपले पनीरचे पीस फ्राय करून घ्यायचे, पण पनीरचे एकदम जास्ती लाल असे फ्राय करायचे नाही। तर हे थोडे थोडे परतून घ्यायचे। हे बघा, आपले पनीर याप्रमाणे फ्राय झालेले आहेत। आता मी गरम पाणी घेतलेले आहे आणि ह्या पाणीमध्ये थोडीशी हिंग घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर हे पनीर आपण ह्या पाण्यात टाकून द्यायचे। आणि आता हे एक साईडला ठेवून आपण भाजीसाठी मसाला तयार करू। बघा, ज्या कढईमध्ये आपण पनीर फ्राय केले त्याच कढईमध्ये आपण कांदे सुद्धा फ्राय करणार आहोत। असं तर मटर पनीर हे वेगवेगळ्या प्रकारे भरपूर रेसिपी बनवल्या जातात, पण ही रेसिपी जेव्हा मी स्वयंपाक शिकत होती आणि सर्वात पहिले जी मटर पनीरची रेसिपी शिकली होती ती हीच भाजी होती। मी ह्याचप्रमाणे नेहमी बनवते। ही खूपच सिंपल आहे। आपले कांदे थोडेसे गुलाबी रंगावर आलेले आहे। आता आपण त्यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा सोबत परतून घेऊ। त्यानंतर हिरवी मिरची आणि 2 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा परतून घ्यायचे। याच टायमाला तुम्ही याच्यात काजू सुद्धा घालू शकता, पण मी काजू घालत नाही, कारण की काजू घातल्याने आपला ग्रेव्हीचा कलर बदलतो आणि आमच्या घरात थोडीशी लालसर दिसणारी भाजी आवडते। आपण जर काजू घातले तर भाजीचा कलर एकदम लाल असा येत नाही, त्यासाठी मी याच्यात काजू घालत नाही, पण तुम्ही याच्यात काजू घालू शकतात। त्यानंतर आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं। झाकण अधूनमधून उघडत राहायचं आणि परतवत राहायचं, जे करून आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। तर मग आपण बघू शकता, इथं माझे टोमॅटो एकदम मॅश झालेले आहेत। आता हा मसाला पूर्णपणे थंड झाला की मग आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहोत। पण हा पेस्ट करत असताना आपण याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी टाकल्याबिगरच याची पेस्ट तयार करायची। हे बघा, आपल्या मसाल्याची एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। का भाजी बनवण्यासाठी मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यातच थोडं बटर घालायचं आणि त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती घालायची। हा मसाला गॅसची आच थोडी मध्यम ठेवून भाजायचा, त्याच्या पूर्णपणे कडाला तेल सुटतपर्यंत त्याला ह्याप्रमाणेच भाजत राहायचे आहे। हे बघा, आपली पेस्ट व्यवस्थितशीर परतली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले असतात आपले ते घालायचे। त्यासाठी बघा, 1 चम्मच असं मी धना पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच असं लाल मिर्च पावडर आणि 1/2 चम्मच असं हे काश्मीरी लाल मिर्च आहे आणि हळद। याला व्यवस्थितशीर तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं। हे बघा, आपला मसाल्याला तेल सुटत आहे आणि तो व्यवस्थितशीर भाजला पण गेलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाला घालणार आहोत। तर हा काळा मसाला आहे। काळा मसाला हा खानदेशमधली एक स्पेशलिटी आहे की खानदेशमध्ये काळा मसाला हा घालतातच, याशिवाय भाजी आवडत नाही। असं आपण प्रत्येक भाजीला काळा मसाला घालत नाही, पण याच्यामध्ये तुम्ही एकदा नक्की घालून बघा। त्यानंतर त्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर मी कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपली ग्रेव्हीला आपण मध्यम आचेवर
राहू देऊ. तोपर्यंत बघा इथं मी थोडी दही घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपली फ्रेश क्रीम घेतलेली आहे. त्या दोघांना व्यवस्थितशीर फेटून एकजीव करून घ्यायचं. मी दही इथं थोडीशी घेतलेली आहे कारण आपण टमाटरचा वापर केलेला आहे आणि दोघी पदार्थ जर टाकले तर आपली भाजीला आंबट चव येईल. त्यासाठी थोडी दही आणि थोडी क्रीम ही मिक्स करून आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. आता बघा याच्यात आपण क्रीम आणि दही घालत आहोत. दही घालताना आपली गॅसची आच एकदम कमी राहू द्यायची, नाहीतर आपलं दही फाटू सुद्धा शकतं. आता त्यामध्ये आपण वटाणे घालत आहोत. वटाणे पनीरपेक्षा 5 मिनिटं आधी घालायचे कारण की वटाणे शिजायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी मी आधी वटाणे घातलेले आहेत आणि याला आपण झाकण ठेवून थोडं 5 मिनिटं असे मधून परतवत राहायचे, पण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. तर मग बघा आपली भाजीला किती छान असं तवंग आलेलं आहे. बस हेच तवंग खानदेशमध्ये लोकांना आवडतं, त्यासाठी मी काजू घालत नाही. आता आपण याच्यामध्ये आपले पनीर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरून कोथिंबीर आणि याला एकजीव करून घ्यायचं व्यवस्थितशीर. तर मग बघा तयार आहे आपली चमचमीत आणि खानदेश स्पेशलिस्ट झणझणीत अशी मटर पनीरची भाजी.